सारखं उशी का घेऊन बसतोस? उशी की स्मृती. तुमने कैसे सोचा कि हम इंस्टा पे रील्स बनाएंगे? How to impress a girl like Smriti who's into books and fiction. It would be great to hear about the journey of Fish on Dish. How did you guys start your business together? भावा वहिनी सारखी पटवायला काहीतरी टिप्स दे ना. How many years you are in a relationship? 42 म्हणजे किती? Hi, this is Smriti and Omkar and welcome back to our YouTube channel. आपण हे खरं बोलले तू. You can say now welcome back to our YouTube channel कारण आपला हा दुसरा व्हिडिओ आहे and everybody is welcome back. कसला व्हिडिओ म्हणली हा? This is a Q&A video. ओके म्हणजे प्रश्न उत्तर. Yes, people have asked us few questions and we are supposed to answer those मी questions. आयुष्यभर तुझ्या प्रश्नांची उत्तर देत आलोय त्याचप्रमाणे. God, okay. करायचं I चालू. am not आपल्याकडे wasting खूप सारे any प्रश्न time. आहेत. आता ही एक एक प्रश्न घेईल आणि आम्ही एक एक उत्तर देऊ. मला काय वाटलं की म्हणजे झालं काय आमच्या अपेक्षा भंग झाला थोडक्यात. आम्हाला वाटलं 100-150 प्रश्न तरी येतील पण त्याचं काय झालं 1,500-2,000 प्रश्न आलेत. त्यामुळे ते अवघड आहे सॉर्ट करून उत्तरं देणं. पण आम्ही भरपूर सारे प्रश्न सॉर्ट केलेले आहेत आणि त्याची उत्तरं आता तुम्हाला हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढच्या 10 मिनिटात मिळतील. This is for you, I guess. तू सारखं उशी का घेऊन बसतोस? मी सारखं उशी का घेऊन बसतोस म्हणजे हा कारण तू उशीच सोडत नाही. क्रिएशनच्या जर्नी मध्ये हीच एक गोष्ट आहे जी मला समजून घेते. त्याच्यामुळे ही नेहमी माझ्या सोबत असते. मला जरा बरं वाटतं. Watch your words. Don't make me hit you. तू मला आयुष्यात कधीतरी समजून घेतलंय का? Every time. तू घेतला नाहीयेस. मी? Yes, you. पुढचा प्रश्न घे. टाइम वेस्ट करायचा है ह्याला. मला कॉन्फिडन्स येतो म्हणून ही उशी माझ्या सोबत असते. प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. तुमने कैसे सोचा कि हम इंस्टा पे रील्स बनाएंगे? तुमने नहीं, इसने नहीं, मैंने सोचा. हाँ मतलब कपल पेज का आयडिया इसका था. काही गोष्टी अशा ठरून नाही होत, काही गोष्टी होऊन जातात आणि मग त्या झाल्यानंतर तुम्हाला कळतं की यार हे चांगलं आहे, हे अजून करायला हवं, लोकांना आवडतंय, आपण हे करू शकतो. तर येस दैट वाज द आंसर टू दिस क्वेश्चन. हमने कैसे सोचा? हमने सोचा नहीं, वो हो गया एंड देन वी कंटिन्यूड इट. I socialized everything. I drafted everything. You were just there. पुढचा प्रश्न. ओके, तुमच्या सॉफ्ट लॉन्चिंगची स्टोरी शेअर करा ना. सॉफ्ट लॉन्च म्हणजे? सॉफ्ट लॉन्च म्हणजे तू सॉफ्ट टॉय असतं, लॉन्च म्हणजे तुला सॉफ्ट लॉन्च माहिती. स्टॉप बिंग दिस. इंस्टाग्राम वरती थोडंसं एक ग्लिम्स देणं फक्त अबाउट युअर गर्लफ्रेंड और बॉयफ्रेंड और फक्त थोडंसं हिंट घरी सांगणं. घरी हिंट बाळा मला अजून आठवतंय एफओडीचं ओपनिंग होतं आमच्या दुसऱ्या आउटलेटचं. पहिला आउटलेट. हा पहिला सॉरी दुसरा आउटलेट माझ्यासोबत होतं. तेव्हा माझ्या घरचे सगळे आलेले तिकडे आणि हिला मी तिकडे डायरेक्ट लॉन्च केली. सबका बत्ती गुल मेरा भी बत्ती गुल. सो दॅट वॉज द सॉफ्ट लॉन्च. नेक्स्ट प्रश्न. How does Omkar manage Smriti's maintenance without breaking his wallet? Excuse me? Smriti's maintenance? Smriti is a strong independent woman. No, she is not. Yes, I am. असं बोलतात फक्त मुली. तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो. I take care of you. माहिती आहे तुम्हाला. I take care of you. Emotionally, mentally, financially. Take care नाही. I bear. You don't take care. Okay, next. I don't want. मेरे को नहीं चाहिए. क्या नहीं चाहिए? तुमच्या दोघांची आवडती गोष्ट कुठली जेव्हा तुम्ही शूट करता? I know his. माझी उशी. No. I know his. हा मला हिला ओरडायला भेटतं. That is something that I love. आणि मी ऐकून घेते. कारण माझ्या सरळ आयुष्यात मी अजिबात हिच्यावर ओरडत नाही. तुम्ही हे जाणून घ्या. आज ह्या खुलासा झालेला आहे. मी जरी बडबड करत असलो तरी मी हिच्यावर भरपूर प्रेम करतो. ह्याचा ते गैरफायदा पण घेते. पण येस ओके मला हिला थोडंसं ओरडायला मजा येते. What's your skincare routine and favorite skincare brand? Me, bro. मी तर रिन वापर. ठीक आहे तू सांग. My skincare routine, there's no routine. I just apply vitamin C serum, moisturizer and sunscreen. बस. And sunscreen की वजह से बहुत झगड़े भी होते हैं. But yes, please don't forget to apply your sunscreen. Whether it's raining, it's sunny. मला माहिती और विंटर. बरोबर. रात्री पण सनस्क्रीन लावा. माय रुटीन इज मी उठतो, बाथरूम मध्ये आंघोळीला जातो, जो कोणता बहिणीचा शॅम्पू असेल तो मी वापरतो, जो कोणता साबण असेल तो मी लावतो आणि झालं. चालतं. पुढचा प्रश्न. किती घाण. This
this one you'll like to talk about this. It would be great to hear about the journey of Fish on Dish. मैं बोला ना भाई, इसका पूरा वीडियो बनेगा अलग, इसका प्लेलिस्ट बनेगा. फिश ऑन डिश का जर्नी 7 साल का है. 7 वर्ष घासली आहे मी. त्यानंतर ते काहीतरी बनले आयुष्यात माझ्या, त्याबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे. 7 वर्ष पहले वी स्टार्टेड अ छोटा सा स्टॉल, फिर उसके बाद क्या हुआ 2 साल बाद, फिर क्लाउड किचन, फिर कोविड आया, उसके बाद रेस्टोरेंट झालं, त्यानंतर दुसरं रेस्टोरेंट झालं. इट इज अ लॉंग स्टोरी. मी तुम्हाला पूर्ण कुठल्या तरी एका व्हिडिओ मध्ये सगळं संदर्भासहित स्पष्टीकरण देईन त्याबद्दल. इन शॉर्ट ही वॉन्ट्स टू से, जेव्हापासून मी आली तेव्हापासून फिश ऑन डिश थ्राइव्ड. राईट राईट राईट. तूच तर बोलतो, तू आल्यापासून यू टॉक अबाउट पायगुन अँड थिंग्स. चुकून बोललो असेल. चुकून कसं होतं, माणसाच्या तोंडातून कधीतरी शब्द जातो चुकून. ओके, बी व्हेरी रिअल. नेक्स्ट क्वेश्चन. मी विचारू का प्रश्न आता? उशी की स्मृती. एवढा वेळ लावतोयस? 100% स्मृती, विषयच नाही. उशीचं काय काय उशीचं बाळा, तूच, फक्त तूच. एक्झॅक्टली, फक्त तूच बाळा. ओके, नेक्स्ट. हाऊ टू इम्प्रेस अ गर्ल लाईक स्मृती who's into books and fiction. हो, आता ह्याच्यासाठी नीट घ्या, नीट लिहून घ्या, सांगतो. पेन पेपर घ्या. हे बघा काय करायचं. जर तुम्हाला एक मुलगी आवडतीये आणि ती काही पुस्तकं वाचतीये, तुम्हाला माहिती आहे, तर ती कुठलं पुस्तक वाचतीये ह्याचा शोध लावायचा. आणि फर्स्ट ऑफ ऑल शी इज ऑलरेडी आउट ऑफ युअर लीग. आणि ते पुस्तक तुम्ही वाचायचं, त्यातून ते मुद्दे काढायचे जे ती वाचतीये, आणि त्याच काही गोष्टी करायच्या. जसे की त्या मुलाने तिला फूल दिलं तर तुम्ही पण पाठवा. जसे की त्या मुलाने तिच्यासाठी दार उघडलं, तुम्ही पण उघडा. अशा 2-4 गोष्टी केल्या. दिस इज बेअर मिनिमम. होऊन जातं. तेवढंच लागतं. काय लागतं असं वेगळं? तुला कुठं तुला डोंगर पाहिजे, खूप काय लागतं. मी ते इनडायरेक्टली तुला बोलते, पण तू नजरअंदाज करतोस. बट खूप काय लागतं. दिस इज हाऊ यू इम्प्रेस अ गर्ल हू लाईक टू नो रीड यू बुक. डोंट. पुढचा प्रश्न. कॉन्फिडन्स कुठून आला एवढा? म्हणजे भीती नाही का वाटली स्टार्टिंगला की कसं काय जमणार वगैरे? ज्यादा आगे का सोचने का नाही. पुढचा खूप विचार नाही करायचा. स्टार्ट करायचं. थोडंसं भीती वाटते, पण ठीक आहे, तेवढं चालतं. स्टार्ट करायचं, करून बघायचं आणि करत राहायचं. नो, ज्यादा से ज्यादा क्या होगा? काय होणार? ज्यादा से ज्यादा क्या होगा? ना बोल देगी. सॉरी, काय होणार? चालणार नाही. त्याशिवाय त्या पुढे काय होणार? चाललं तर चाललं, नाही चाललं तर स्टार्ट अगेन. कुछ और कर लेंगे यार, एक जिंदगी है, इतना लोड मत लो भाई लोग, करो चालू. फर्स्ट गिफ्ट फ्रॉम ओंकार. मला आठवत आहे. I'll answer this, but what was first gift from Smriti? बाळा, तू कुठं काय दिलं अजून? हा, दिल्या का बाळा? हे PRX चे विचारतात ना लोक. नाही, 4 महिने पाकिट दिलेलं 4 महिने इथं सेव्हिंग करून ती वॉच घेतली त्याला मी. नाही, पाकिट दिलेलं तिने मला. तर ते दॅट वॉज द. तुझं सांग ना, प्रश्नाचं उत्तर दे तू. फर्स्ट गिफ्ट फ्रॉम ओंकार. फर्स्ट गिफ्ट फ्रॉम ओंकार. वेन वी स्टार्टेड डेटिंग, आय वॉज इन कॉलेज आणि मी त्याचसोबत मी इंटर्नशिप पण करत होती. सो आय वॉज कम्प्लिटली इन फ्रंट ऑफ द स्क्रीन द एंटायर डे अँड माय बॅक अँड नेक वर मेस्ड अप. तर आहे ना, ही सेंट मी अ बॅक क्रॅकर. काय गिफ्ट आहे बाळा. म्हणजे तेव्हा पण मी तुझी काळजी करत होतो बघ, विचार कर. तुझी पाठण मोडायला मी एक तुला यंत्र दिलं होतं. दॅट वॉज द फर्स्ट गिफ्ट. नेक्स्ट. कम्प्लिटली अनरोमॅन्टिक गिफ्ट बट अ व्हेरी युजफुल गिफ्ट. अनरोमॅन्टिक, प्रत्येक गोष्टीमध्ये रोमॅन्स कसं टाकणार? कधी कधी काळजी पण घ्यायला लागते ना. ओके, फाईन. पुढचा प्रश्न. हाऊ डिड यू गाईज स्टार्ट युअर बिझनेस टुगेदर? फिश ऑन डिश मी आणि माझ्या बहिणीने चालू केलं. पण जेव्हा आम्ही दुसरा आउटलेट केलं, पण जेव्हा आम्ही दुसरा आउटलेट केलं 2024 मध्ये, तेव्हा स्मृती जॉईंड अस. आणि तेव्हा इट टेक्स अ लॉट टू स्टार्ट अ बिझनेस. तेव्हा हिनी, मी, माझ्या बहिणीने वी डिड अ लॉट ऑफ थिंग्स, ज्याच्याने इट हॅपन्ड अँड इट इज रनिंग सक्सेसफुली. सो दॅट इज हाऊ वी स्टार्टेड विथ दी एफओडी का दुसरा आउटलेट. येस. नेक्स्ट. भावा, कोणत्या देवाला नवस केला होतास? कोणत्या देवाला तर नवस नाही केला मी, पण मी भरपूर काही असे कर्म केलेत ज्याच्याने मला असं काहीतरी फळ मिळालंय. नाही, मी पटून गेली. लाईक बाळा, माझे कर्म आहेत आणि तुझे पण आहेत. माझ्यासारखं भेटायला ना नशीब लागतं. नशीब. तुझ पे दया. मुझ पे दया नाही. पुढचा प्रश्न. काही पण वाचतोय तू आता. पुढचे प्रश्न तू वाच. मी कोथरूड ब्रांचला असता की वाकडा, मी दोन्ही ब्रांचेसला असतो. आम्ही सगळीकडे असतो. तुम्ही जिथे पाहाल तिथे आम्ही दिसेल तुम्हाला.
नाही, आम्ही दोन्ही ठिकाणी असतो. आता दोन्ही आमच्यात म्हणल्यावर तिथे जाणं, तिथे गोष्टी पाहणं करणं गरजेचं आहे, तर आम्ही दोन्ही ठिकाणी असतो. येस, दॅट इज द उत्तर. भावा वहिनीसारखी पटवायला काहीतरी टिप्स दे ना. नहीं, the only tip is become something. If you are somebody, तो लड़की आएगी bro. अगर No, तू ही you कुछ were नहीं रहेगा तो nothing कैसा आएगी? when I came to you. तो I was a good person. That's enough. And then Okay, बाकी questionable. गोष्टी पण गरजेच्या आहेत, त्या पण मी केल्या भरपूर साऱ्या, फुलांपासून मुलांपर्यंत. हा, म्हणजे फुलं तुला देण्यापासून मुलं हायर करण्यापर्यंत मी बनलो काहीतरी असं. पुढचा प्रश्न. who is more कलेशी? तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हु इज मोर कलेशी? एक्झॅक्टली. मला फक्त कलेची आवड आहे, हिला कलेशची आवड आहे, ह्याची नोंद घ्या. आणि असंच असतं मुलांमुलींमध्ये. You just showed them who's more कलेशी. ऐक ना, पुढचा प्रश्न. भाईने प्रपोज कसं केलं होतं? भाईने अजून प्रपोजच नाही केलं. इट्स बीन इयर्स. काय गरज आहे आता, सगळं माहिती. काय गरज आहे? आय एम नॉट मॅरिंग यू. पुढचा काय प्रश्न, पटपट वाच. इट्स नॉट अ प्रश्न. मग डिमांड. वी वॉन्ट व्लॉग्स एक्सक्लेमेशन मार्क 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 मार्क. व्लॉग्स. याच्या पुढचा व्हिडिओ होपफुली व्लॉगच असेल आमचा. आम्ही काय करतो, आमची दिनचर्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सो स्टे ट्यून्ड. पीपल आर आस्किंग, दादा एवढा अंडरस्टँडिंग पार्टनर कुठं भेटलं तुम्हाला? दादा नाही, दीदी असन. नाही, दीदी एवढा दादा. नाही, ते चुकून झालंय त्याच्याकडून, एरर टायपिंग मिस्टेक झालंय की नाही. दादा झाले, पण ते दीदी एवढा अंडरस्टँडिंग पार्टनर कुठे भेटला तुला? अंडरस्टँडिंग बोलू देत नाही तुम्हाला घंटा. अंडरस्टँडिंग गरजेची असते रिलेशनशिप मध्ये. हा, then माझ्यासारखी, जसं मी हिला समजून घेतो तसं तुम्ही पण करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एक सक्सेसफुल रिलेशनशिप टिकवायचं असेल तर माझ्यासारखी एक सक्सेसफुल रिलेशनशिप साठी लाईक युअर्स नक्की कोणते इंग्रेडियंट्स लागतात? इंग्रेडियंट्स म्हणजे मीठ, मिरची, कोथिंबीर, आलं. नाही, ह्याचं खरं सांगायचं झालं प्रश्नाचं उत्तर तर असं आहे की तुम्ही एक दुसऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. वेळोवेळी काही गडबडी झाल्या, भांडणं झाली तर ती सॉर्ट करणं गरजेचं आहे. एक दुसऱ्यांचं मत समजून घेणं गरजेचं आहे. एक दुसऱ्याला वेळ देणं गरजेचं आहे. एक दुसऱ्याची बाजू घेणं कधी कधी गरजेचं आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या वेळोवेळी तुम्ही केल्या तर इट विल बी अ सक्सेसफुल रिलेशनशिप. हे सगळं तू स्वतःला सांग आता आणि तसं वाग. चालेल. डोंट जस्ट से इट फॉर द कॅमेरा. चालेल, ठीक आहे? हे जे पण बोललास ना, अप्लाय दॅट इन युअर लाईफ एज वेल. पुढचा प्रश्न. गॉड. फिश ऑन फिशची फिश ऑन डिश ची फ्रँचाइज पाहिजे. किती लागतील? अरे बापरे, खूप लागतील. मलाच खूप लागलेत. 7 वर्ष खूप जास्त लागलेत. अशा पद्धतीने लागलेत. कितीतरी दिवस मी मोरीत काढलेत, त्यामुळे भरपूर लागतील. पुढचा प्रश्न. मुलीच्या घरच्यांना कसं म्हणवायचं? दॅट्स हर जॉब. घरचे फक्त 4 गोष्टी बघतात. मुलगा कसा आहे, मुलगा कमवतो का, आमची मुलगी त्या घरात सुखी राहील का, समजून घेतल्या जाईल का, सासूरवास होईल नाही होईल, या सगळ्या प्रश्नांची चोख उत्तरं द्या म्हणजे बनवून द्या. माय घरवाले नेवर आस्क्ड यू एनीथिंग अबाउट. नाही, मी इन जनरल सांगतोय, इन जनरल. कारण मी तुला तसं पोर्ट्रे केलंय ना, सो दे आर व्हेरी आपल्याला कसं वाटतं आपली बहीण चांगल्या घरात जावी, मुलांनी जरा कमवावं, तिला सुखी ठेवावं. तसंच विचार करायचा दुसऱ्यांच्या मुलीबद्दल. किती आपल्या घरात माझ्या पण भावाला असं वाटत असेल सुखी कसं ठेवू शकतो आणि त्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची. मग तिच्या घरचे हो बोलतात, ते म्हणतात ठीक आहे चालेल, करा लग्न, काही अडचण नाही आम्हाला. पुढचा प्रश्न. So you don't want me to answer this? No, I don't want you to. No. Which song describes your relationship? Next. Are your backgrounds so different as you portray in your reels, or it's just because of content? Good question. By the way, good question. Questionable. No. This question itself has the answer. आम्ही जसे दिसतो तुम्हाला रील्स मध्ये, आम्ही तसेच आहोत. मला चहा चपातीच लागते, हिला दूध अजिबात चालत नाही. हे तसंच आहे, हे खरं आहे. तुम्ही एखाद दिवशी आमच्यासोबत फिरायला या, तुम्हाला कळेल की आम्ही जे दाखवतोय ते. एक गोल्डन रिट्रीव्हर घ्या ना. देयर इज ऑलरेडी वन प्राणी. मी 2 प्राणी नाही सांभाळू शकत. मी पण ते सांगतोय, मी आधीच एक प्राणी सांभाळतो, मी 2 कसे सांभाळू? हा, या पुढचा प्रश्न. मला सांगा, एक कुत्रा आणि एक बदक सोबत राहू शकतो का? नाही ना. मग कसं? पुढचा प्रश्न.
42 म्हणजे किती? 42 आय डोंट नो. 42 इज एन इमोशन. अभी तुम समझ लो यार. 42 42 42. It is what it is. It is just तू तुझ्या 42. शाळेत 42 is a friend of चंपातर. It's just there. I don't know from where it came. मला काही माहिती नाही. It is just what it is. How many years you are in a relationship? Enough years की आम्ही असं ऑन कॅमेरा भांडू शकतो. आमच्यात एवढी अंडरस्टँडिंग बिल्ड झालेली आहे की माझ्यात आम्ही असं भांडू शकतो. न माझ्यात रागवता, न रुसता, न फुकता, माझ्यात न टुंब होता. माझ्यात गॉट इट. नेक्स्ट. आम्हाला साधारण 2000 प्रश्न आले. त्यातून 42 प्रश्न ते सगळे होते जे आम्ही आत्ता उत्तरं दिली. आणि बाकी उरलेले 1900 कितीतरी प्रश्न आहेत. वेन आर यू गेटिंग मॅरिड? तुम्ही लग्न कधी करताय? वेन आर यू मॅरिड? लग्न कधी करताय? वेन आर यू गेटिंग मॅरिड? लग्नाचा लाडू कधी देताय? लग्न केव्हा? लग्न 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 when he grows up. Yes, so these were few of the questions that we answered. बाकी आणखीन प्रश्नांची उत्तर हवी असतील तर आम्हाला असे कमेंट्स करा की आणखीन हवी आहेत. आम्ही आणखीन प्रश्नाची उत्तर द्यायला समर्थ आहेत. please like, share, comment everything that you like. Comment if there are any more questions. तुम्हाला मी किती आवडलोय हे पण सांगा त्याच्यामध्ये की आम्हाला हा भयंकर आवडलेला आहे मुलगा. असं तसं काही माझ्याबद्दल 2-4 शब्द तुम्हाला वाटले, 2-4 तर जास्तीच People वाटले like me more. तरी ते लिहा. People आणि like ते हे पण दाबा, नाही वाजवा, ती घंटी वाजवा, काय म्हणतात ते सगळे युट्यूब कर, तसं करा आमच्यासाठी. YouTube कर. Oh आम्हाला my जरा God. अजून प्रोत्साहन मिळेल. काय ना ते इंस्टावरती तर होतंय हो, पण इथं लय मेहनत करायला लागते. त्यामुळे आमच्यावर लक्ष ठेवा, म्हणजे आम्ही तुमच्यावर असंच लक्ष ठेवूया. इथे मेहनत मला करायला लागते, बट ओके. तू मेहनत नाही करत, मी ओके मेहनत करतो. फाईन.